सातवीत शिकणारं लेकरू. सातवीत शिकणारं लेकरू होतं. प्रजासत्ताक दिन होता. 26 जानेवारीच्या दिवशी प्रत्येकाला व्यक्ती विनवणी करत होता. विद्यार्थी सातवीतलं, दादा झेंडे घ्या, भाऊ झेंडे घ्या, असं प्रत्येकाला विनवणी करायचा. ज्यांनी झेंडा घेतला त्यांच्याकडे हसमुखाने तो झेंडा देत होता. ज्यांनी झेंडा घेतला नाही त्यांच्याकडे हिरमुसल्या चेहऱ्याने पाहत होता. दुरून एक शिक्षक पाहत होते आणि जवळ गेले. खेळायच्या, बघायच्या, पाठ्यपुस्तक गिरवायच्या वयामध्ये तुझ्या खांद्यावर असं कोणतं वजन पडलंय? त्याने प्रश्न केला, बाप काय करतोय? त्यानं उत्तर सहज दिलं, दारू पिऊन मेलायचं. आणि मग माया सल्ला, माया आहे सर, 4 घरं जाऊन रोज भांडे घासते. भांडे घासत असताना हाताला खूप लागले, रगात खूप गेले, औषध घ्यायला पैसे नाहीत तर. म्हणून मला आत्मविश्वास आहे, मला कॉन्फिडन्स आहे की प्रजासत्ताक दिना दिवशी झेंडे विकले जातात. 1-1 रुपयाला झेंडा विकून प्रत्येक पैसा गोळा करेल. 1-1 रुपया गोळा करेल. गोळा केलेला पैसा औषध घेईल. औषध पेल्यानंतर माय बरी होईल. माय बरी झाल्यानंतर आणखी सर परत 4 घरं जाऊन भांडे घासेल. भांडे घासलेल्या पैशातून परत सर मला पैसा येईल. त्या पैशातून मी पाठ्यपुस्तक घेईल, वह्या घेईल, पेना घेईल आणि परत सर मी पाठ्यपुस्तक गिरवायला शाळेमध्ये जाईल. हा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आपल्या लेकराला काय यावा? माझ्या शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलेल्या विचारामुळं सातवीतला लेकरू जर पेटून उठत असेल. म्हणूनच आमच्या बॅनरवरती आहे, यश मिळवायचं असेल तर आत्मविश्वास पाहिजे. सहज भेटत नहीं, पता झड़ को झड़ना पड़ता है, कलियों को सौगात नहीं मिलती. पता झड़ को झड़ना पड़ता है, कलियों को सौगात नहीं मिलती. ये दौलत, ये शौहरत खैरात में नहीं मिलती, खैरात में नहीं मिलती. आपल्याला मेहनत करावी लागेल, शिवरायांचे विचार करावे लागतील. म्हणून की आम्हाला दिसतात ती मुलं सिग्नलवरती गाडीची काचं पुसताना, आम्हाला दिसतात ती सिग्नलवरती गाडीची काचं पुसताना, आम्हाला दिसतात ती धगधगत्या बॉयलरमध्ये जीवनाची राख रांगोळी होताना, अरे आम्हाला दिसतात ती विटभट्टीवर विटेचं सण रचताना, अरे आम्हाला दिसतात ते गुरं लागताना त्यांच्या खांद्यावरील काठीला हे सगळं शिक्षण आयोग लटकलेलं आहे. आणि आमचा पालक पायातले मोजे, दप्तराचे ओझे आणि कपडे यातच खरा शिक्षणाचा अर्थ शोधायला लागलाय. अरे विचार पेरलेत त्या व्यक्तींनी, ज्या व्यक्तींनी खरोखरच या दुनियेला विचार दिले, ते म्हणजे प्रेरणा दिली, तो म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी.